नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित बोधामृत पुस्तक वाचन. मागील भाग पुढे चालू. विषय 6 गुरु शिष्य संवाद. प्रश्न 19. दुःख जाणवू नये तर काय करावे? उत्तर. ग्रह, धन, स्त्री, पुत्रादिक ही सर्व खेळण्याप्रमाणे असून आपण प्रपंचरूपी खेळ खेळत आहोत हे गुरुवचन सदैव स्मरणात ठेवावे. प्रश्न 20. आत्मोद्धारासाठी काका, मामा, आजोबा यांपैकी एखाद्या वडील माणसाने मार्गदर्शन केले तर चालते की संतांकडूनच ते झाले पाहिजे? उत्तर. पोहायला शिकते वेळी भोपळ्याची सांगड घेण्यापेक्षा पाषाणाची सांगड घेतली तर चालणार नाही का? अशा तऱ्हेचा तुमचा हा प्रश्न आहे. ज्या माणसाचे हातपाय दोरीने आवळून बांधले आहेत त्याला सोडविणारा कोण? जो कोणी मोकळा असेल तोच ना. तद्वत जो संसार सक्तीत गुरफटलेला आहे तो मग काका, मामा किंवा दुसरा कोणीही का असेना तो सोडविण्यास असमर्थच होय. या कामी केवळ संतच एक मार्गदर्शन करण्यास समर्थ होत. प्रश्न 21. हल्ली मी उपासना करीत आहे, पण घरातील मंडळी तसेच शेजारी पाजारी सारखी मला नावे ठेवतात, त्यामुळे माझे मन चलबिचल होत आहे. तेव्हा याला उपाय काय? उत्तर. प्रभूचे नाव घ्यावयाचे ते स्वतःच्या उद्धारासाठी आहे. करिता कोण काय म्हणेल याकडे मुळीच लक्ष देण्याचे कारण नाही. हत्ती रस्त्याने जाऊ लागला की पाठीमागून कुत्री सारखी भुंकत असतात, तरी एकदा सुद्धा हत्ती मागे वळून पाहत नाही. त्याप्रमाणे देवाकडे मन वळविण्याचा प्रयत्न करीत असता प्रथम लोक वाटतील ती नावे ठेवत असतात. पण अशा प्रकारे देव माझी परीक्षाच पाहत आहे असे म्हणून आपण मात्र आपली चिकाटी सोडू नये. कोण खंडोबाला पूजतो, कोण भैरोबाला पूजतो, कोण म्हसोबाला भजतो, कोण ज्योतिबाला भजतो, कोण राम म्हणतो, कोण कृष्ण म्हणतो, कोण गणेशाला स्मरतो, कोण शिवाला स्मरतो, कोण दत्त म्हणतो, कोण जगदंबा म्हणतो, परंतु तुला तिकडे लक्ष देण्याचे कारण नाही. तुझ्या गुरुने जे काय तुला नाम घेण्यास सांगितले असेल ते तू एकनिष्ठेने जपत जा. प्रश्न 22. संत सहवासात आलेल्या माणसांना नाम घ्यायला सांगतात, पण त्यांनी नाम घेतलेले मी कधी पाहिलेले नाही. त्यांना सवड नाही म्हणून घेत नाहीत की जरूर नाही म्हणून? उत्तर. ज्याच्याजवळ परिसमनी आहे त्याने धनाचा साठा केला काय न केला काय सारखाच. जेथे सूर्याचा प्रकाश आहे तेथे दिवा लावला काय न लावला काय सारखाच. जो जन्ममरणाच्या भीतीतून मुक्त झाला त्याच्या देहाला मृत्यू अशुभ दिवशी आला काय शुभ दिवशी आला काय सारखाच. त्याप्रमाणे प्रभूचे नाम हृदयात स्थिरावल्यावर वाचेने नाम घेतले काय न घेतले काय सारखेच. प्रश्न 23. भवरोग निवारणार्थ आत्मानुभवी पुरुषाकडूनच मार्गदर्शन झाले पाहिजे. शास्त्रज्ञ पुरुष चालत नाही, याचे कारण काय? उत्तर. तुम्ही कंपाऊंडर आहात तेव्हा जास्त तुम्हाला काही सांगायला नको. डॉक्टरने लिहून दिलेल्या औषधाच्या कागदावरून रोगाचे लक्षण व औषध याची कंपाऊंडरला माहिती मिळते, पण रोगाची परीक्षा तो जाणू शकत नाही. उदाहरणार्थ, एकदा शेषाकडे नारद मुनी गेले होते. तेव्हा शेष म्हणाला, पुष्कळ दिवस झाले माझा एक डोळा दुखू लागला आहे, त्यावर उपाय काय करू? नारदांनी त्यावर एक औषध सांगितले आणि ते तेथून पुढे निघाले.
नारदांच्या सांगण्याप्रमाणे शेषाने डोळ्यात औषध घालताच त्याचा डोळा अधिकच दुखू लागला. इतकेच नव्हे तर सर्वच डोळे दुखू लागले. त्यावर त्याने देववैद्य जे अश्विनी कुमार यांचे स्मरण केले. ते येताच शेषाने त्यांच्यापुढे आपली तक्रार सांगितली. अश्विनी कुमार म्हणाले, नारदांनी जे औषध सांगितले ते यथार्थ आहे. आम्ही पण तेच औषध तुम्हाला सांगणार आहोत. पण औषधोपचारात थोडेसे वर्म चुकल्यामुळे हा तुम्हाला त्रास होत आहे. आता आम्ही सांगतो तसे करा. दुखत असलेल्या डोळ्यात औषध घालीत असता इतर सर्व डोळे झाका. इतके सांगून अश्विनी कुमार स्वस्थानी गेले. त्यानंतर शेषाने त्यांच्या सांगण्याप्रमाणे 2000 डोळ्यांपैकी फक्त दुखणारा डोळा एकच उघडा ठेवून बाकी सर्व झाकले आणि त्या डोळ्यात औषध घातले. तोच त्याचा डोळा बरा झाला. तात्पर्य: भवरोग निवारणार्थ आत्मानुभवी पुरुषाकडूनच मार्गदर्शन झाले पाहिजे. कारण शास्त्रज्ञ पुरुष शास्त्रार्थ अनेक प्रकारे विवरण करून सांगेल, पण कोणाचे मन कितपत रोगी आहे आणि त्याला वळवायला कोणत्या प्रकारे पटवून द्यावे हे आत्मानुभवी पुरुषच जाणतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.